तर भास्कर जाधवांच्या नावानं केवळ पत्र दिलंय. जाधवांना विरोधी पक्षनेते करतील वाटत नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलंय. सरकारनं आधी स्वतःचं काम करावं असं जाधवांनी म्हटलेलं आहे. की भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत. अतिशय विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही. लॉलीपॉप असं म्हणणार नाही. लॉलीपॉप असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत विरोधी पक्ष नेतेपद. अशा पद्धतीचे ते संकेत देतात. याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे, माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडं संख्याबळ असताना ते मला घाबरतात. हा माझा सन्मान आहे. हे असं या आणि जा या म्हणण्याला काही अर्थ नाही. भास्करराव जाधव काही कोणत्या खुर्चीसाठी किंवा कोणत्या पदासाठी इकडं तिकडं जाणाऱ्या व्यक्तीपैकी नाही. भास्करराव जाधव एक स्वाभिमानी, आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व आहे. हे काही जसं उदय सामंत म्हणतात तशा पद्धतीनं स्वतः उदय सामंत खुर्ची पाहून पळून गेलेल्यापैकी भास्करराव जाधव नाही असं माझं याविषयी ठाम मत आहे.